नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रात गटाराचं पाणी मिसळल्याचा प्रकार घडलेला आहे। अर्ध्या तासाच्या पावसातच स्मार्ट सिटीच्या कामाचं पितळ देखील उघडं पडलेलं आहे। भूमिगत गटाराच्या ढाप्यातनं हे पाणी बाहेर पडलं आणि ते गोदावरीच्या पात्रात मिसळलं गेलं। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रात गटाराचं पाणी मिसळल्याचा प्रकार समोर आलेला आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, अर्धा ते पाऊण तासच नाशिक शहरामध्ये पाऊस झाला, मात्र ह्या पावसामध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये गटाराचं पाणी आलेलं आहे। जे नदी पात्राच्या आजूबाजूला जे ढापे होते गटारीचे, त्यातनं हे पाणी ओसंडून वाहत दुतोंड्या मारुतीच्या चरणापर्यंत हे पाणी आलेलं आहे। त्याचबरोबर नाशिक शहरातले ज्या छोट्या छोट्या गल्ली बोळा आहेत त्यामध्ये देखील पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचं नियोजन, स्मार्ट सिटीचं नियोजन नेमकं गेलं तरी कुठे, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।